फोन केला तेव्हा नागपुरातच होते ना. वकीलमध्ये टाकण्यात बॉटलवरती असते. उन्हाळ्यातील सुट्टींमध्ये विदर्भातील जंगल सफारीने हाऊसफुल असतात. मोठ्या संख्येने पर्यटक जो आहेत ते जंगल सफारीसाठी जंगलांमध्ये जात असतात. मात्र त्यांना या उन्हाळी सुट्टीमध्ये उन्हाळ्याच्या काळात जंगलामध्ये गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पिण्यासाठी पाणी लागतं आणि पर्यटक जे आहेत ते स्वतः सोबत आपल्या सवयीप्रमाणे प्लास्टिकच्या बॉटल्समध्ये पाणी नेतात. मात्र पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये आता प्लास्टिक मुक्त पेंच अशी संकल्पना राबवली जात आहे आणि त्या ठिकाणी पर्यटकांना प्लास्टिक बॉटल नेण्यास बंदी करण्यात आलेली आहे. आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाचा जो व्यवस्थापन आहे त्यांच्याकडून जी काही जंगल सफारीसाठी बुकिंग केली जाते त्यामध्ये प्रत्येक पर्यटकाच्या समूहाला 2 पिण्याचे थंड पाण्याचे बॉटल्स ज्या काचेच्या बॉटल्स आहेत ते सध्या दिले जात आहे. आणि सध्या तुम्ही दृश्यांमध्ये अशाच पद्धतीने पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सिल्लारी गेट जवळ जो एक काचेच्या बॉटल्समध्ये पाणी भरून देण्याचा जो कारखाना तयार करण्यात आलेला आहे त्या कारखान्याची ही दृश्य तुम्ही पाहताय. अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने आणि स्वच्छतेचा संपूर्ण पालन करून या ठिकाणी जे काचेच्या बॉटल्स आहेत त्याच्यामध्ये पाणी भरलं जात आहे. आपल्यासोबत या ठिकाणचे व्यवस्थापक आहेत. अतुलजी, कशा पद्धतीने प्लास्टिक मुक्त पेंच ही संकल्पना राबवली जात आहे? सर, आपण जंगलाच्या आतमध्ये जे प्लास्टिक बॉटल नेत होतो अगोदर ते आता टोटली प्लास्टिक फ्री पेंच ही संकल्पना आपण राबवत आहोत आणि ती बॉटल्स आपण टोटली बंद करत आहोत. तर पर्यटक जर प्लास्टिकचे बॉटल्स घेऊन आल्यानंतर आपल्याकडून काय काळजी घेतली जाते? प्लास्टिकची बॉटल आणल्यानंतर आम्ही त्यांना हेच सांगतो की तुम्ही प्लास्टिक बॉटल आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. तुम्ही प्लास्टिक बॉटल इथे ठेवा, आम्ही तुम्हाला काचेच्या बॉटल्स प्रोव्हाइड करतो आणि त्यानंतर तुम्ही जंगल सफारीला जाऊ शकता. पर्यटक इझिली तयार होतात का त्याच्यासाठी? आणि त्यांना समजावून सांगितल्यानंतर या काचेच्या बॉटल्सचा जंगलामध्ये काय महत्त्व आहे त्यांना लक्षात येते का? प्लास्टिकच्या बॉटल्समुळे जंगलात काय हानी होऊ शकते? काचेच्या बॉटल्स प्लास्टिकच्या बॉटल्समुळे जंगलामध्ये जर एखाद्या प्राण्याच्या पोटामध्ये गेलं तर त्याची ते पचनक्रिया होऊ शकत नाही. या दृष्टीने आपण त्यांना त्या गोष्टी समजवतो आणि काचेच्या बॉटल आपण त्यांना देतो. लांजेवरजी, मला सांगा की या ठिकाणी रोजगार कशा पद्धतीने या उपक्रमातून मिळालेला आहे? म्हणजे एका बाजूला पर्यावरणाची काळजी घेतली जात आहे आणि स्थानिक तरुणांना रोजगार कसा मिळाला? सर, या ठिकाणी हा जो प्रोजेक्ट राबवण्यात आला आहे संबंध आतापर्यंत गावातील जे 6 लोक रोजगार होतात की जे लोक बेरोजगार होते. हा प्रोजेक्ट झाल्यानंतर आपण 6 लोकांना रोजगार मिळाला आहे. 3 महिन्यापासून हे लोक या ठिकाणी सातत्याने काम करतात आहे आणि रोजगार मिळाल्यामुळे कारण जंगलाच्या वाणिज्यामध्ये कारण जंगलावरचा अवलंब तो कमी झालं आणि रोजगार गेलेला आहे संबंध. तर रोजगाराच्या दृष्टिकोनातून हा एक पर्यावरण पेयजल शुद्ध प्रोजेक्ट इथं राबवण्यात आला आणि त्यामुळे 6 लोकांना रोजगार मिळालेला आहे. सर, महाराष्ट्रामध्ये पेंच व्याघ्र प्रकल्प पहिला व्याघ्र प्रकल्प किंवा एक जंगल सफारीच्या ठिकाण आहे ज्या ठिकाणी प्लास्टिक बॉटल्सला पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. जर पेंचमध्ये तुम्ही आले तर तुम्हाला अशा पद्धतीने काचेच्या ज्या बॉटल्स आहे ते इथल्या व्यवस्थापनाकडून दिल्या जातील आणि याच्यामध्ये अत्यंत शुद्ध जो पाणी आहे, थंड पाणी आहे जो तो पर्यटकांना मिळतं आहे. आणि अशाच पद्धतीचे काही कारखाने जे आहेत ते वेगवेगळ्या गेट्स जवळ उभारण्यात आले आहे आणि तिथून अशा पद्धतीने पाणी तयार करून काचेच्या बॉटलमध्ये भरून तो पर्यटकांना दिला जातो. त्यामुळे एक स्तुत्य उपक्रम जो आहे तो वन विभागाने पेंच व्याघ्र प्रकल्पापासून सुरू केलेला आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, सिल्लारी, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.